नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण कावळा आणि गरुड यांची प्रेरणादायी बोधकथा ऐकणार आहोत. गरुड आणि कावळा. तुम्ही पाहू शकता की हा व्हिडिओ गरुडाच्या पाठीवर बसलेल्या कावळ्याचा आहे. कावळा गरुडाला चावत आहे आणि गरुड मात्र आकाशात उंच उडत आहे. कावळा हा एकमेव पक्षी आहे जो गरुडाला टोचण्याचं धाडस करतो. कावळा गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या मानेला चावत राहतो. गरुड कावळ्याच्या सोबत लढत नाही किंवा कावळा मानेवर बसून चावत असला तरीही कावळ्याला प्रतिसाद देत नाही. तो फक्त त्यांचे पंख उडवतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेऊन उडू लागतो. गरुड जितका उंच उडतो तितका कावळ्याला श्वास घेणे कठीण होते आणि श्वास घेणे कठीण झाल्यानंतर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कावळा खाली पडतो आणि गरुड मोकळा होतो. कथेचा अर्थ हाच आहे की आयुष्यातला प्रत्येक अमूल्य वेळ कावळ्याबरोबर वेळ वाया घालवणे थांबवा. याच कावळ्यासारखे तुमच्या आयुष्यात तुमच्या मुंडक्यावर काही जण बसतात आणि तुम्हाला मागे ओढतात, हरवायला आणि मारायला तयार होतात. अशी लोक तुमच्या बरोबर नसायला पाहिजे. तुमच्यासोबत असलेल्या कावळ्यासारख्या या लोकांमुळे तुमचे मन विचलित करणाऱ्या, तुमच्यावर टोचणाऱ्या, तुम्हाला चिथावणाऱ्या, तुम्हाला त्रास देणाऱ्या आणि आव्हान देणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष न देता तुमचे लक्ष्य गाठा. लढण्याचा पर्याय निवडा. आयुष्यातली तुमची मौल्यवान ऊर्जा अशा कावळ्याच्या नादी लागून वाया घालू नका. कावळ्याकडे लक्ष न देता आपल्या ठरवलेल्या ध्येयाकडे लक्ष देत काम करत राहा. तेव्हा तुम्ही कुठेही पोहोचू शकता. तुम्ही गरुडासारखी उंच भरारी घेऊ शकता. जिद्द, मेहनत, हुशारीच्या जोरावर तुम्ही कावळ्याने दिलेल्या आव्हानांना जेव्हा टक्कर द्याल तरच तुमच्या भरारीने तुम्ही वर जाल. त्यावेळी तुम्ही घेतलेल्या उंच भरारीच्या, तुम्ही केलेल्या उंच पातळीवर श्वास घेऊ शकणार नाहीत आणि जेव्हा ऑक्सिजन त्यांना मिळाला नाही तेव्हा ते खाली आपोआप पडतील. अर्थातच काय तर जेव्हा तुम्ही वर जाता तेव्हा तुमची सर्व आव्हाने नाहीशी होतात. तुम्हाला आलेल्या प्रत्येक आव्हानांना जिद्द, कष्ट, मेहनत आणि सातत्य तुम्हाला अधिक मजबूत बनवत असते. म्हणूनच अशा तुमच्या जीवनातील कावळ्याकडे लक्ष न दिल्यास तुमचे जीवन अधिक मजबूत होईल, हे मात्र नक्की. म्हणून जेव्हा तुमच्या मूल्यवान आयुष्यातल्या मागे ओढणाऱ्या कावळ्यांमुळे आयुष्य तुम्हाला आव्हान देईल तेव्हा गरुड बना, वर जा, आपोआप कावळे गळून पडतील. धन्यवाद.